सासुरवाडीच्या मेट्रोत फिरायला गेल्यावर ही येताना गाडीची चावीच हरवली. त्यामुळे बारामतीला जायची पर्यायी व्यवस्था म्हणून कॅबने हडपसरला आलो. उन्हातानात तिथं लोकांची गर्दी पाहूनच समजलं की कोणतीही बस आली तरी आपल्याला काही जागा मिळणार नाही. आलेले एका गच्च बसमध्ये चढून उभा राहिलो. शेजारच्या या 2 शाळकरी मित्रांनी गरम प्रवासात थंड पाणी प्यायला दिलं आणि आमच्या गप्पाही झाल्या. PMTच्या 1.5 तास प्रवासानंतर सासवडला पोहोचल्यावर गोटू शेटचं काम उरकलं तसं दुचाकीवर आम्ही बारामतीला निघालो. इथपर्यंत यायला बरीच एनर्जी खर्च झाल्यामुळं कुठेतरी जेवायला थांबायचा प्लॅन करायचा विचार करत असताना मला आठवलं की नरू शेटनी सासवड नंतर पुढे गेल्यावर देवीच्या मंदिरानंतर 1-2 किलोमीटरवरती शाकाहारी थाळीचा एक स्पॉट सांगितला होता, हॉटेल गुरुकृपा. अंधारात दुचाकीवर गुरुकृपा नाव शोधत शोधत आम्ही लोकेशनला आलो. ठिकाण आणि माणसं दोन्ही एकदम साध्या पद्धतीची वाटली. गोटू शेट काही जेवणार नव्हते, त्यामुळे काकांना सांगितलं तसं काकांनी 0 मिनिटात एक ताट आणलं. यांच्या घरगुती थाळीत आज चपाती, वांग्याचा रस्सा, मटकी, कांदा, पापड, लिंबू वगैरे दिसलं. तसं भूक लागल्यामुळं कसलाही विचार न करता मी सुरुवात केली. प्रवासातल्या एवढ्या स्ट्रगल नंतर हे घरगुती जेवण म्हणजे सुखच. मागितल्यावर काकांनी नंतर वांग्याचा रस्सा पण दिला आणि आजचा शेवट आपण वरण भाताने केला. जेवण उरकल्यावर पुन्हा बारामतीच्या प्रवासाला निघालो. तुम्ही कधी पुण्यातून बारामतीला सासवड मार्गे येत असाल आणि घरगुती शाकाहारी जेवायचं असेल तर एकदम कडक स्पॉट आहे हॉटेल गुरुकृपा आणि थाळीची किंमतही फक्त 150 रुपये आहे. त्यामुळे नक्की भेट देऊ शकता आणि अशाच 50 स्पॉटसाठी फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.